हॅलो फ्रेंड्स, मी भावना. माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते. कसे आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सर्व आनंदात असाल. स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होत आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा जाओ. 19 मार्चला चैत्र पाडवा आहे आणि या दिवसापासूनच चैत्र नवरात्रीला प्रारंभ होत आहे. 19 मार्च ते 27 मार्चपर्यंत सर्व महिलांना कुलदेवीची सेवा करायची आहे. घरातल्या कर्त्या स्त्रीने या 9 दिवसात जास्तीत जास्त आपल्या कुलदेवीची सेवा करायची आणि आपल्या कुलदेवीची सर्वात प्रभावशाली सेवा म्हणजे दुर्गा सप्तशती हा ग्रंथ. याचे 14 पाठ आपल्या घरात होणं खूप गरजेचं आहे. परंतु काय होतं, वेळेअभावी किंवा घरात लहान मुलं असतात, काही ना काही कारणांमुळे बऱ्याच महिलांचे हे पाठ होत नाही. आपल्या मनात भरपूर इच्छा असते, आपल्या मनात आपल्या कुलदेवीची आई भगवतीची सेवा करण्याची खूप इच्छा असते, परंतु काही कारण नसतो हे पाठ होत नाही बऱ्याच जणांचे. आणि दुर्गा सप्तशतीचे 14 पाठ जर आपल्या घरात झाले तर नवचंडी केल्याचं आपल्याला फळ मिळतं. आपल्या घरात कुठली कमतरता भासत नाही. जे काही दोष असतील घरातले ते निघून जातात. ज्या काही अडचणी आपल्याला येत असतील त्या अडचणीमधून आपल्याला मार्ग निघतो. त्या आपल्या अडचणी दूर होतात. आपल्या घरात सुख समृद्धी येते. आपल्या घरात ऐश्वर्य नांदतं आणि आपली कुलदेवी जास्तीत जास्त आपल्यावर प्रसन्न होते. कुलदेवीचा आपल्याला आशीर्वाद प्राप्त होतो आणि पूर्ण कुटुंबाला याचा आशीर्वाद मिळत असतो, फक्त आपल्याला मिळत नाही. परंतु हे पाठ बरेच जणांना करणं शक्य होत नाही. तर त्यावरच आज मी तुम्हाला, जर हे पाठ करणं शक्य नसेल, 14 पाठ यावर व्हिडिओ आला आहे की 14 पाठ कशा पद्धतीने करायचं, पण तुम्हाला हे पाठ करणं शक्य नसेल तर आज मी तुम्हाला एक सेवा सांगणार आहे. म्हणजे तुम्हाला 19 मार्च ते 27 मार्चपर्यंत प्रत्येक महिलांना ही सेवा करायची आहे. ही सेवा जर तुम्ही केली तर दुर्गा सप्तशतीचे 14 पाठ तुमच्या घरात होणार आहे. त्याचं फळ तुम्हाला मिळणार आहे. आणि आपल्याला माहिती आहे दुर्गा सप्तशती हा ग्रंथ किती प्रभावशाली आहे. तर याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर दुर्गा सप्तशतीचा पाठ करायला खूप वेळ लागतो, परंतु आज जी मी तुम्हाला सेवा देणार आहे ती अगदी छोटीशी आहे. ती करायला तुम्हाला फक्त मोजून 15 मिनिटं लागणार आहे, जास्त वेळ लागणार नाही. तर आजचा व्हिडिओ खास महिलांसाठी, कुठे स्किप करू नका, पूर्ण बघा. म्हणजे प्रत्येक नवरात्रीत आपल्या कुलदेवीची सेवा आपल्या हातून व्हायलाच पाहिजे. फक्त कुलदेवीचा टाक आणला आणि घट बसवले एवढं करून होत नाही, तर तिची सेवा नवरात्रीत व्हायलाच पाहिजे. तर तुम्हाला दुर्गा सप्तशतीचे पाठ शक्य नसेल तर तुम्हाला मी आज सेवा सांगणार आहे, ती म्हणजे सिद्धकुंजिका स्तोत्र. अतिशय प्रभावशाली स्तोत्र आहे. आता हे स्तोत्र किती वेळा पठण करायचं, किती दिवस करायचं आणि याचे नियम वगैरे ते सगळं मी तुम्हाला सांगणार आहे. कारण सिद्धकुंजिका स्तोत्र हे खूप प्रभावशाली स्तोत्र आहे. जेवढा प्रभावशाली दुर्गा सप्तशती ग्रंथ आहे तेवढंच प्रभावशाली सिद्धकुंजिका स्तोत्र आहे. आपल्या नित्यसेवा या ग्रंथात ते आहे, परंतु ते व्यवस्थित पठण व्हायला पाहिजे आणि किती वेळा ते पठण करायचं ते सुद्धा महत्त्वाचं असतं. त्याचा एक शब्द आपला व्यवस्थित बोलला जायला पाहिजे, मध्ये चुका व्हायला नको, अशा पद्धतीने तो व्हायला पाहिजे. आता सिद्धकुंजिका स्तोत्र तुम्ही जेव्हा याचा पाठ करणार, म्हणजे तुम्हाला 9 दिवस याचा पाठ करायचा आहे, तर तुम्ही आधी काय करा, आत्तापासून तुम्ही आज व्हिडिओ बघितला, आजपासूनच तुम्ही मोबाईलवर लावा किंवा TV वर लावा आणि ते श्रवण करा. जसं तुम्ही श्रवण करणार तसं ते तुमच्या कानात पडणार आहे. अगदी म्हणजे खूप 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 जास्त प्रभावशाली आहे आणि एवढं काहीच कठीण नाही. मला सुद्धा कठीण वाटत होतं आधी, तुम्हाला सुद्धा ते सोपं वाटणार आहे. जसं मला आता सोपं वाटतं, जसं मला आता सोपं वाटतं तसंच तुम्हाला सुद्धा सोपं वाटणार आहे. पण जोपर्यंत तुम्ही त्याचं पठण करत नाही तोपर्यंत तुम्हाला कळणार नाही. म्हणून मी सांगते की तुम्ही आत्ता श्रवण करायला सुरुवात करा. ओम शृणु देवी प्रवशामी कुंजिका स्तोत्रमुत्तम येन मंत्र प्रभावेन चंडीजाप शुभ भवेत, असं हे स्तोत्र आहे. तर सिद्धकुंजिका स्तोत्र तुम्हाला 11 वेळा पठण करायचं आहे. 11 वेळा पठण करायला मोजून फक्त तुम्हाला 15 मिनिटं लागतील. 19 मार्च ते 27 मार्चपर्यंत त्याचं 11 वेळा पठण करायचं. 19 मार्चला 11 वेळा केलं, 20 मार्चला 11 वेळा, असं डेली तुम्हाला 11 वेळा करायचं आहे. सकाळी करा, सायंकाळी करा, तुमच्या वेळेनुसार तुम्ही करू शकता. तर दिवा अगरबत्ती देवीसमोर लावायचं, आपल्या कुलदेवीसमोर, आणि त्यानंतर तुम्हाला याचं पठण करायचं. जर तुम्हाला शक्य असेल तर 9 दिवस अखंड दिवा लावा, नसेल शक्य तर फक्त याचे 11 पाठ केले तरी सुद्धा चालेल. दुर्गा सप्तशतीचे 14 पाठ केल्याचं फळ तुम्हाला यात मिळणार आहे. असं हे प्रभावशाली स्तोत्र आहे. प्रत्येक महिलांनी याचं पठण नक्की करा. आता याचे नियम काय तर काहीच नाही, फक्त 9 दिवस तुम्हाला सेवा करायची. नियम फक्त एकच, मांसाहार करायचं नाही. ब्रह्मचर्याचं पालन तुम्हाला करायचं असेल तर करा, नसेल करायचं तर काही हरकत नाही, कारण आपण हे संकल्पयुक्त केलं नाही आहे. तुम्ही फक्त 9 दिवस कुलदेवीची सेवा करा आणि तिच्याकडून तुम्हाला काय इच्छा मागायची किंवा काय तुमचं दुःख संकट आहे तिला सांगा. नक्की आई भगवती तुमचं ते संकट दूर करणार आहे. अशी ही प्रभावशाली सेवा आहे. तर या 9 दिवसात जास्तीत जास्त प्रत्येकाने
ही सेवा नक्की करा. अगदी छोटीशी सेवा आहे आणि प्रभावशालीसुद्धा आहे. आणि जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा व्हिडिओ जाऊ द्या. तुमच्या मैत्रिणी, काकू, मावशी कोणी असेल त्यांना हा व्हिडिओ नक्की द्या. आणि घराघरात आपल्याला कुलदेवीची सेवा ही पोचवायची आहे. फक्त मांसाहाराचं पालन आपल्याला करायचं आहे एवढे दिवस. आणि जर यदा कदाचित तुमचे जर मध्ये पिरियड्स आले तर ज्या दिवशी पिरियड्स आले त्या दिवशी 11 वेळा याचं पठण करायचं नाही. एवढंच तुम्हाला करायचं. जेवढे दिवस तुम्हाला मिळतील तेवढे दिवस तुम्ही याचं पठण करू शकता. बघा, आपल्या कुलदेवीची आपल्या हातून सेवा होणं खूप गरजेचं आहे. म्हणून तुम्ही नक्की 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 पठण करा. आणि जेव्हा करणार ना तेव्हाच तुम्हाला याचे अनुभव कळणार आहे. तर अतिशय छोटीशी माहिती होती जी मला तुम्हाला द्यायची होती. जर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, चॅनलला सबस्क्राईब आणि आपल्या भावनाज लाईफस्टाईल फेसबुक पेजला फॉलो नक्की करा. आणि कमेंटमध्ये जय माता दी नक्की लिहा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.